नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। बिहारमधील महाबोधी बुद्धविहार मुक्तीसाठी अहिल्यानगरमधील बौद्ध समाज आक्रमक झाला आहे। महाबोधी बुद्धविहार टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करून बुद्धविहार बौद्ध धर्मगुरूंच्या स्वाधीन करावा या मागणीसाठी शहरातील मार्केट यार्ड चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात भंते, बौद्ध भिक्खू, उपासक, उपासिका आणि समाज बांधवांसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 12 फेब्रुवारी पासून महाबोधी बुद्धविहार बिहार या ठिकाणी महाबोधीविहार मुक्ती आंदोलन त्या ठिकाणी भिक्खू संघ करत आहे। परंतु बिहार सरकार हे आंदोलन चिघळण्याचं काम करत आहे, चिरडण्याचं काम करत आहे। तर संपूर्ण भारतामधून आज महाराष्ट्रामधून सुद्धा आम्ही एक अहमदनगर जिल्ह्यामधून या ठिकाणी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संदेश सरकारला देऊ इच्छितो की या देशाचे राष्ट्रपती, या देशाचे पंतप्रधान आणि बिहार राज्याचे राज्यपाल यांना आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत आणि त्या निवेदनाचं त्यांना कचऱ्याची टोपली दाखवले जात आहेत। म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे, आज आम्ही शांतीच्या पद्धतीने आंदोलन करत आहोत। आम्ही मागे कलेक्टर साहेबांना निवेदनं दिले, त्या माध्यमातून आता आमचं धरणं आंदोलन चालू आहे। पुढे सुद्धा आम्ही आता या प्रकारे यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याच्या स्थितीमध्ये आहोत। आमची वेळोवेळी सरकारला मागणी आहे की जो 1949चा जो ॲक्ट आहे, तर भारत स्वातंत्र्य झाल्यापासून, तर भारताला संविधान लागल्यापासून, ज्या संविधान लागू झाल्यापासून या ठिकाणी हा ॲक्ट हा बंद करायला पाहिजे होता, परंतु या ॲक्टमध्ये सुधारणा केली नाही। 1989 पासून या भिक्खू संघाने भरपूर आंदोलनं केली, परंतु तो ॲक्ट त्या ठिकाणी घेत नाही। त्या ठिकाणी 4 ब्राह्मण, 4 बुद्धिस्ट आणि 1 कलेक्टर, तो जर हिंदू असेल आणि जर हिंदू नसेल तर त्या ठिकाणी दुसरा हिंदू त्या ठिकाणी केला जातो आणि तिथं मनमानी कारभार चालू आहे। जो बौद्धांचं बुद्धविहार आहे ते बौद्धांच्या पद्धतीने त्या ठिकाणी जो रीतिरिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी बुद्धांची पूजा होण्यास पाहिजे, परंतु त्या ठिकाणी तसं होत नाही, तिथं कर्मकांड केले जातो। म्हणून आमची मागणी आहे की आपण जर पाहिलं या भारत देशामध्ये जर मुस्लिमांचं जर मस्जिद असेल तर त्या ठिकाणी त्याचा मौलानी हा मुस्लिम असतो, जर एक चर्च असेल तर चर्चचा त्या ठिकाणी पादरी असतो, शीख गुरुद्वारा असेल तर त्या ठिकाणी त्याचा शीख धर्मगुरू असतो आणि हिंदूचे मंदिर असतील तर तिथं पुजारी असतो, ब्राह्मण असतो। मग या भारत देशामध्ये जे बुद्धविहार आहे, जिथं तथागत भगवान गौतम बुद्धाला जी ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि ती ज्ञानप्राप्ती झालेली असलेली आमची जी जागा आहे ती पवित्र जागा आहे आणि ती पवित्र जागा आज ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे, तर ते आमची सरकारला प्रामुख्याने मागणी आहे। जो 1949चा जो ॲक्ट आहे तो ॲक्ट रद्द करावा आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून ही जी काही बौद्ध भिक्खू आमचे भारतातील बौद्ध भिक्खू आहेत ती भारताच्या बौद्धच्या भिक्खूंच्या ताब्यामध्ये द्यावी, अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। जर असं झालं नाही तर आम्ही यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याच्या स्थितीमध्ये आहोत। आमची पुन्हा बिहार सरकारला, माननीय राष्ट्रपतींना आमची हात जोडून विनंती आहे, कारण तिथं आमच्या बौद्धांवर जे आमचे बौद्ध धर्मगुरू आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे। त्यांना रात्री 1:30 वाजता त्या ठिकाणून उचलून घेऊन जातात, असा कोणता त्या ठिकाणी न्याय आहे? म्हणून आमची त्या सरकारला आम्ही पहिला निषेध करतो। ज्या आमच्या बौद्ध भिक्षूंना त्या ठिकाणी त्यांनी रात्री 1:30 वाजता त्या ठिकाणी अज्ञातस्थळी उचलून नेलं आणि ते आंदोलन चिरडण्याचं काम केलं, तर हे मी त्यांना आव्हान देतो की हे आंदोलन आता चिरडणार नाही तर अजून उग्र होणार आहे। तर अशी आमची आपल्याला आव्हान आहे, तर आपण या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा, अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त 9 मार्च 2025 रोजी निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने नगर येथे आयोजित खासदार मॅरेथॉन 2025 ला भरघोस प्रतिसाद मिळत आहे। विशेष म्हणजे ही मॅरेथॉन भारताची पहिली शेतकरी आणि आरोग्य समर्पित स्पर्धा ठरणार आहे। यामध्ये सुमारे 500 शेतकरी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत आहेत। खेळ आणि आरोग्य यांना चालना देण्यासाठी ही मॅरेथॉन महत्त्वाची असणार आहे। खासदार निलेश लंके हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संसदेत सातत्याने आवाज उठवणारे नेते म्हणून ओळखले जातात। तसेच आरोग्याच्या क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे। त्यामुळे या उपक्रमाला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे।
नमस्कार. अहिल्यानगर खासदार मॅरेथॉन 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. ही मॅरेथॉन केवळ एक स्पर्धा नसून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी चळवळ आहे. आपल्या समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी एकजुटीने पुढे जाणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 9 मार्च 2025 रोजी सकाळी 6 वाजता द्वारका लॉन्स अहिल्यानगर येथे आपण सर्वांनी एकत्र यावे आणि या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा भाग बनावे ही सर्वांना नम्र विनंती. आपला निलेश लंके. आज अहिल्यानगर शहरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आले असता त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील ट्रिपल सीटचे सरकार हे जुलमी सरकार असून ते औरंगजेबाच्या विचाराने चालत आहे. आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसारखे लढायचे आहे. या माध्यमातून पुन्हा काँग्रेसचे गत वैभव निर्माण करून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहे. तर पाहूयात सविस्तर व्हिडिओ. नंतर जी वैचारिक मोज काँग्रेस पक्षाची जी तयार झाली ती माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, शोषित पीडित वर्गाकडे विशेष लक्ष द्यावं, स्त्री पुरुष समानता ही असावी आदी इत्यादी मानवतावादी ही भूमिका मांडली, स्वीकारली आणि तात्कालीन इंग्रज सरकारांच्या विरोधात एक लढा पुकारला, ज्याला आपण स्वातंत्र्य संग्रामाचा लढा आपण त्याला म्हणतो. आणि हा लढा लढत असताना केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तन हे स्वप्न होतं. आणि स्वातंत्र्याच्या पश्चात जे महान संविधान आपलं जे निर्माण झालं त्या महान संविधानातून ही सर्व मूल्य ही जोपासण्याचा प्रयत्न हा झालाय. गेल्या 75 वर्षात खूप मोठं ऐतिहासिक क्रांतिकारक काम बदल हा झालेला आहे. काही कामं राहिलेली आहेत, सुटलेली आहेत. आणि आता जे सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे हे संविधानाच्या विरोधातील आहे. अर्थात जो समाजवादी विचार आहे तो त्यांना मान्य नाही. इंग्रजांचं जे धोरण भारताबद्दल होता, थोडा थोडा आणि राज्य करा, हेच धोरण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने स्वीकारल्याचं आपल्याला सगळ्यांच्या वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून लक्षात येईल. आणि ही सत्ता मिळवण्याकरता जी सामाजिक तेढ, जो विश्वास, जो पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर आणि जी लोकशाहीची जी मूल्य आहे, निवडणुकीच्या संदर्भातील जी पारदर्शकता असली पाहिजे त्याचा अभाव, या सगळ्यांची गोळाबेरीज करून ही सत्ता आणि केवळ सत्ता आणि यासोबतच ही फुटीरवादी स्वरूपाची, जातीवादी स्वरूपाची एक समाज व्यवस्था हे सरकार स्थापू पाहत आहे. आणि त्याकरता गुन्हेगारी देखील ही वाढत चाललेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गँग, पहिले चळवळी निर्माण व्हायच्या व उपेक्षा असेल, कुठे काही सामाजिक स्वरूपाच्या उणिवा असतील किंवा काही आव्हान असतील त्या स्वरूपामध्ये चळवळी उभ्या राहायचा. आणि त्या चळवळीचे सरकारशी मतांची भिन्नता जरी असली तरी एक संवाद होता. मात्र आता वेगळ्याच स्वरूपामध्ये आता मोबिलायझेशन म्हटल्यापेक्षा ध्रुवीकरण सुरू आहे. कुठे कोयता गँग, कुठे रेती गँग, कुठे राग गँग, कुठे आका, कुठे अजून वेगवेगळ्या तस्करीची गँग, कुठे मोडून गँग. या सगळ्या गँग ज्या आहेत या धोरणाचं आणि जे कारभार ज्या विचाराने स्वीकारला आहे त्याचा हा परिणाम आहे. आणि यातून आपल्या समाजाला, सर्व समाजाला एक सकारात्मक संदेश घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे ही भूमिका स्वीकारून आम्ही तमाम काँग्रेसनं आता त्या भूमिकेतून पुढे जात आहोत. आणि या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग यासाठी हवा की आपण कसा समाज मागे सोडून जात आहोत. हा आजच्या नगर येथील अहिल्याबाई होळकर नगर या जिल्ह्यात आलेलो असताना आज मी माझ्या एक कार्यकर्ता या नात्यानं स्वच्छता अभियान असेल, निर्मल ग्राम असेल, गाडगे महाराज अभियान असेल, आदर्श गाव असतील, या सर्व चळवळीतून मी गेल्या 30-35 वर्षापासून काम करतो. आणि या काळामध्ये काम करत असताना अनेकदा मी आपल्या जिल्ह्यातही आलो. त्यामुळे एक संघर्षाचं काम करत असताना कुठे हिरंब कुलकर्णी सारखे माझे मित्र आहेत, तर रचनात्मक काम करत असताना पोपटराव पवारांसारखे पण माझे बंधू मित्र आहेत. आज इथे आलो असताना मी जरूर कौटुंबिक
एका आशयाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी जरी गेलो असलो तरी प्रांताध्यक्ष अर्थात आहे आणि भारत आपला कसा असला पाहिजे आणि ग्रामीण विकास भागाचा आणि एकंदरीत शहराचा विकास कसा असला पाहिजे त्यामध्ये ग्रामसभांचा सहभाग सर्वांना सोबत घेऊन चालणं ही प्रेरणा हिवरे बाजारमध्ये मिळत असते. करिता त्याही ठिकाणी मी गेलो आणि तिथे गेल्यानंतर एक कार्यकर्ते असल्यामुळे जास्ती रमतो पण तिथे जाऊन थोडा निघायची गडबड कारण पुढारी म्हणून किंवा त्या लगबगीत जाणं असं न करतात एक कार्यकर्त्याचा आशय हा माझ्या भेटीत असल्यामुळे थोडं तिथे रमलो. करिता विलंब झाल्याबद्दलही मी आपल्या पत्रकारांची मी माफी मागतो आणि काही आपले प्रश्न असतील तर आपण जरूर घ्यावेत एवढी विनंती. भगवानगड ते नारायणगड यात्रेचा काय उद्देश आहे? आज रोजी आपण समाजात बघतो की द्वेष, मत्सर, भय, गुंडागर्दी, अविश्वास याचं एक वातावरण तयार झालेलं आहे आणि हे वातावरण राजकीय सामाजिक पातळीवर आहेच मात्र कुटुंबातील संवाद, समाजातील संवाद हा सगळा त्याचा तोल बिघडत चाललेला आहे. त्यामुळे या सर्वांचं उत्तर काय तर या सर्वांचं उत्तर आहे सद्भावना. त्यामुळे भयमुक्त समाज आपण म्हणतो, गुंडागर्दी मुक्त समाज आपण म्हणतो, समता आधारित समाज आपण म्हणतो, बंधुता आधारित समाज आपण म्हणतो, शांतता प्रिय समाज आपण जेव्हा म्हणतो तेव्हा या सगळ्या भावना ज्या आपल्या त्या सद्भावनेच्या अनुषंगानं या एकत्रित होतात. त्यामुळे आज आम्ही जे जात आहोत ते भगवानगड आणि नारायणगडला आम्ही सद्भावनेचं साकडं घालण्याकरता जात आहोत आणि त्या सोबतच मणी या ठिकाणी पण आम्ही त्याच प्रकारचं गाऱ्हाणं घेऊन जात आहोत आणि अर्थ जो आहे तो स्वयंस्पष्ट आहे. निवडणुकांचा मतांचा जोगा मागणं हे होत राहील मात्र आज बिघडलेलं संवादरता, आज बिघडलेली समाजाचा तानाबाना, कोचिंग क्लासमध्ये मुलं टाकायचे तर आपला समाजाचा शिक्षक असेल किंवा संचालक असेल तिथे मुलं टाका. किराणा घ्यायला गेला, कापड दुकानात गेला किंवा अजून दुकान घेताना जातीच्याच माणसाकडून कापड घ्या. आपल्या एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला एखाद्या महाराजांना बोलवायचंय तर तोही आपल्या संबंधित असला पाहिजे. ही एवढी मोठ्या प्रमाणावर जी विषमता निर्माण झाली याचं उत्तर सद्भावना आहे आणि ही सद्भावना घेऊन आम्ही मस्साजोग ते बीड या अंतरावर या सद्भावनेचाच एक जागर आणि या सद्भावनाच निर्माण व्हावी म्हणून जात आहोत. कारण आज मोठ्या प्रमाणावर राजकारण होत आहे आणि वेगवेगळे वर्गीकरण त्याच्यात होत आहे आणि दुर्दैवाने कुठेतरी त्याला कळत नकळत जाणत्या अजाणतेपणाने खत घातल्या जात आहे. त्याच्यात अजून भडकवण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर होत आहे. सरकारने चुप्पी साधलेली आहे. अशा वेळेस जो स्वातंत्र्य संग्रामातील पक्ष होता ज्यांनी बंधुता आणि सौहार्दता असली पाहिजे हा प्रयत्न केला त्या पक्षाची आम्ही पायी या नात्यानं आम्ही सद्भावनेचा जागर करण्याकरता एक कर्तव्य भावनेतून त्या ठिकाणी जात आहोत. या सद्भावनेचा आधार घेत पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सद्भावना यात्रा काढल्या पण त्याचं मतात रूपांतर होऊ शकलं नाही. आताही तुम्ही सद्भावना यात्रा करताय. कुठल्याही राजकीय पक्षाची कुठलीही ऍक्टिव्हिटी ही मतांच्या दृष्टीने होत असते. आता ह्या तुमच्या सद्भावनेचा कितपत पक्षाला उपयोग होणार आहे? सद्भावना किंवा भारत जोडो यात्रा जी होती ती कोणत्या निवडणुका नसताना काढल्या गेली होती आणि त्याच्यामध्ये भयमुक्त एक समाज निर्माण व्हावा हा विषय होता. हे आपल्याला अत्यंत नम्रतेने पुन्हा सांगू इच्छितो की निवडणुका येतील जातील, हार जीत ही सुरू राहील मात्र या देशाचं काय, आपण कसा समाज मागे सोडत आहोत. जरूर निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष असल्यामुळे आम्ही निवडणुकांमध्ये लढतो, उभे राहतो, जय पराजय हा चालत राहील मात्र आज जे ज्वलंत मुद्दे आहेत ज्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे त्याच्यावरच जर राजकीय पक्ष या नात्याने आम्ही जर काम करत नसलो आणि निवडणुकाच जर करत असलो तर विचारधारेचं काय. त्यामुळे आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. आता जे महायुतीचं सरकार आहे यांना विचाराशी काही देणं घेणं नाही. हे केवळ सत्ता आणि सत्तेकरता एकत्रित आलेलं हे ट्रिपल इंजिन आहे आणि म्हणून आपल्याला त्या सरकारमध्ये रोज सत्तेसाठी भांडणं दिसून येतात. त्यामुळे सत्ता ही काँग्रेसला हवी आहे मात्र ती विचारांसाठी हवी आहे आणि तो विचार नेमका कोणता हे आम्ही पुढे घेऊन जात आहोत. हे आव्हान पेलण्यासाठी जे केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे एक पाशवी स्वरूपाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरचं बहुमत आहे. हे याच्यातून जे आव्हानं निर्माण झाली काँग्रेस पक्षाकडून या आव्हानांना आता कसं सामोरं जाणार आहे? आपण प्रश्नामध्येच हा पाशवी एक सरकारचा राज्यकारभार आहे हे जे सांगितलं ते सत्य आहे आणि त्यामध्ये कसं जाणार म्हणजे आपल्याला सगळ्यांना सामूहिकरित्या आपली परंपरा, आपली संस्कृती आणि आपलं जे वैचारिक जे आपण ज्यांचे आज वारस आहोत या सगळ्या मंडळींचा एक आदर्श घेऊनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. त्यामुळे विश्वास वाढवण्याकरता आदर, प्रेम, आपुलकी, सामाजिक न्याय, बंधुता, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान
ही संवैधानिक मूल्य घेऊन आपल्याला पुढे गेल्याशिवाय दुसरा मार्ग आपल्या समोर नाही. थँक्यू. संजय निरुपम यांनी काँग्रेसवरती टीका केली की काँग्रेसच्या ऑफिसला मुंबईच्या कुलूप लावण्याचंच बाकी राहिलेलं आहे, भाडे थकलंय किंवा वीज बिल थकलंय, नामुष्की आली अगदी काँग्रेसला. संजय निरुपम हे काँग्रेसमध्ये काही काळ होते आणि ते पण अध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे आमच्या मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते आणि आता इथे पुन्हा आता कोणत्या तरी इतर पक्षात गेले. काँग्रेसमध्ये येताना दुसऱ्या पक्षात आले होते. त्यांनी काँग्रेसची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. काँग्रेस सक्षम आहे आणि कोणत्या बिल्डिंग आणि कोणत्या इमारतीवर आणि कोणत्या विधानसभा लोकसभेच्या पलीकडे काँग्रेसची पाळंमुळं ही अधिक खोलात रुजलेली आहे. अहिल्यानगर शहरातील लालटाकी येथील नेहरू पुतळ्याच्या संरक्षक भिंतीवरून सुरू असलेल्या वादात महापालिकेला अखेर माघार घ्यावी लागली आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने या प्रकरणी दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानंतर महापालिकेने आपली नोटीस रद्द केली आहे. तसेच नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या मालकीच्या जागेतील नेहरू पुतळ्याची संरक्षक भिंत काढण्याची नोटीस महापालिकेने दिली होती. मात्र या कारवाईला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने स्थगिती दिली आहे. आयोगाच्या निर्णयाचा आदर करत महापालिकेने आपली नोटीस मागे घेतली आहे. मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टच्या मालकीचे लालटाकी येथील सर्वे नंबर 119 मधील नेहरू पुतळ्यालगत असलेली संरक्षण भिंत पाडण्याबाबत अहिल्यानगर येथील मनपाचे आयुक्त यांनी दिनांक 3 तारखेला आम्हाला एक नोटीस पाठवली. ती नोटीस मला दिनांक 4 तारखेला सायंकाळी 3:30-4च्या दरम्यान मिळाली. तर त्या नोटिसामध्ये त्यांनी बांधकाम संरक्षण भिंतीचे बांधकामाचे मोजमाप टाकले आणि ही जी संरक्षण भिंत तुम्ही बांधली ही बेकायदेशीर आहे, हे अधिकृत आहे, ती तात्काळ 24 तासाच्या आत ती काढून घ्यावी. माननीय आयुक्त यांनी एवढा मोठा मन करून 24 तासाची आम्हाला वेळ दिला. त्याबाबत मी तात्काळ आमच्या मुंबईचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री प्यारेजिया खान साहेब व त्यांचे सहकारी एजाज खान साहेब व तिथले कर्मचारी यांना तात्काळ सदरची नोटीस मेल केली आणि त्यांना एक पत्र दिलं की मला साहेब हे अन्याय चाललाय, ह्या एक शासकीय यंत्रणेचा शासकीय अधिकाऱ्याचा गैरवापर करून त्या यंत्रणेचा गैरवापर करून आमच्यावर होणारा अन्याय आहे. या अन्यायाबाबत आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि या संपूर्ण प्रकरणाची आपल्याकडून सखोल चौकशी करून सुनावणी घ्यावी आणि सुनावणीचा अंतिम निर्णय घ्यावा आणि जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. कारण सदरची जागा जी आहे ही आमची स्वमालकीची आहे. त्याच्यावर असलेली संरक्षण भिंत हे गेल्या 40 वर्षापासून तिथं बांधलेली होती आहे. त्याच्यात काही समाजकंटक लोकांनी ती सदरची भिंत काही वेगळ्या उद्देशाने तिथं गांजा विक्री करता यावा किंवा अवैध धंदे चालू करता यावे या कारणास्तव ती भिंत तोडली. ती भिंत तोडल्यानंतर आणि आम्ही या सर्व प्रकरणाची पोलीस तक्रार तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. तिथं असलेले PI साहेबांनी आम्हाला सांगितलं की जेवढं पाडलेलं आहे तुम्ही ते तात्काळ आपल्या स्तरावर ते दुरुस्त करून घ्या, कारण ज्याची मालकीची जागा आहे त्याचे संरक्षण करण्याची फंडामेंटल राईट त्यांना आहे. हेच आम्ही DYSPंना भेटलो, त्यांनाही सांगितलं. DYSP साहेबांना अमोल भारती साहेब होते, त्यांनी सगळ्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केलेली होती आणि त्यांनी पण आम्हाला बांधण्यास सांगितलं. आम्ही त्यानुसार त्याची काय दुरुस्ती होती थोडीफार ती दुरुस्ती करून घेतली. पण पालिकेच्या आयुक्तांच्या काय मनामध्ये होतं मी कालही बोललो, मला माहीत नाही का ती असं करतायत. 24 तासाची एवढा मोठा मन करून दिलेली त्यांनी आम्हाला जे टाईम लिमिट आहे म्हणजे एवढ्या कमी वेळात तर मी तर पाहिली नाही अशी नोटीस आणि त्याची तरतूद आहे का त्याची प्रोव्हिजन्स नाही आहेत तसे किती वेळ द्यायचे. तरी काल मग संध्याकाळी 3:30-4च्या दरम्यान अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्री आदित्य बल्लाड साहेब तिथं आले. त्यांच्याबरोबर त्यांचा फौज पाटका होता, पोलीस बंदोबस्तही घेऊन आले होते. त्यांनी त्यांचे पोलीस बंदोबस्त आणला होता. बाकीचे मनपाचे अधिकारी वगैरे होते
या सगळे लोक आले. ज्यावेळेस आम्हाला कळलं आम्ही तिथं गेलो. मी त्यांना तिथं आयोगाने आणि या आयोगाने कालच आम्हाला दुपारी पत्र पाठवलं की सदरची प्रकरणाची सुनावणी माननीय आयोग यांच्याकडे चालू आहे. सदर सुनावणी पूर्ण होईपर्यंत संरक्षण भिंत तोडण्याबाबत कारवाई करू नये असा स्पष्ट त्यांनी स्टेट केला आम्हाला. आणि त्याची कॉपी मी त्यांना दाखवत होतो, पण ते ऐकण्याचे मनस्थित नव्हते किंवा किंबहुना त्यांच्यावर खूपच दबाव होता. असा आयुक्तांचा दबाव असेल किंवा यांचा असेल. त्यानंतर आम्ही त्यांना आयोगाचे ऑर्डरची कॉपी दाखवली. आम्ही त्यांना सांगितलं की मला साहेब असं आहे, माननीय आयोगाने ह्या संपूर्ण कारवाई स्थगिती दिलेली आहे आणि आयुक्त काय हे आयोगाचे वर नाही. पण ज्या पद्धतीने त्यांनी आयोगाच्या बाबतीत शब्द वापरले ते अत्यंत चुकीचे होते. याच्या आधी पण आयुक्तांनी ज्या पद्धतीने आयोगाविषयी बोलले ते अवमानकारकच होते. आम्ही याची 100% तिथं तक्रार केली. पण ठीक आहे, नंतर ते आयोग त्यांचे ते बल्लाळ साहेब होते, ते आयुक्ताला फोन लावत होते. आयुक्त काय फोन घेत नव्हते. आम्ही फोन लावला, त्यांनी घेतला. मग आम्ही DYSPना फोन लावला. आम्ही DYSPचे कानावर घातला. म्हणलं सर असं आयोगाचं स्टे ऑर्डर आहे आणि हे स्टे ऑर्डरला जुमानत नाही. इथं मोठा जमाव जमला आहे. उद्या जर कधी या सगळ्या किरकोळ गोष्टीवरून काही वादविवाद निर्माण झाला, काही धोका निर्माण झाला, याची संपूर्ण जबाबदारी मनपाच्या अधिकाऱ्यांची राहील. यांनी जबाबदारी घ्यावी. मी सर्वांच्या समोर काल समक्ष आलेल्या आदेशाची प्रत त्यांना लेखी स्वरूपात दिली आणि त्याची पोच घेतली मी. आणि पोच घेतल्यानंतर मी ते सगळं तिथं दिले. पण त्याच्यानंतर मग त्यांचं काय कोणाशी चर्चा झाली, आयुक्ताशी चर्चा झाली. नंतर मग आयोगाने स्वतः तिथून फोनवर आम्ही फोन जोडून दिले. आयोगाने स्वतः फोनवर बोललेत. मग त्याच्यानंतर ती कारवाई त्यांनी कालचे पुरते स्थगित केली आणि आम्हाला आज सकाळी तिथं बोलवलं. आज सकाळी गेलो आम्ही, तर आम्हाला त्यांनी आज एक पत्र दिलं. या पत्रानुसार विनापरवानगी अनधिकृत बांधकामाबाबत प्रभाग समिती समजा 3ची आम्हाला जी नोटीस होती त्या संदर्भ घेतला आणि त्या पत्र असं दिलं का उपरोक्त संदर्भी विषयांवर कळविण्यात येते की आपण या प्रभागातील सर्वे नंबर 119 सिटी सर्वे नंबर 6998 अप्पू चौक नेहरू पुतळा लगत बांधण्यात आलेल्या कंपाऊंड वॉलच्या विनापरवाना बांधकामाबाबत वरील संदर्भाने देण्यात आलेली नोटीस रद्द करून मागे घेण्यात येत आहेत. तर अशा पद्धतीने आयुक्तांनी निर्णय घेतला, पालिकेने निर्णय घेतला. ठीक आहे, काही गैरसमज होत असतात. कामकाज करताना त्यांचे काही गैरसमज झाले असतील किंवा आमचे झाले असतील, पण पालिकेने आत्ता जे निर्णय घेतला आणि आमच्या एक आयोगाच्या ऑर्डरला सन्मान देऊन आणि त्या सत्य परिस्थिती जाणून घेऊन ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ही भिंत काही नवीन बांधलेली नाही, ही भिंत जुनीच आहे, अशा पद्धतीने आणि केलेले जे नोटीस दिली त्यांनी ती रद्द केली. त्याबद्दल मी आयुक्तांचा, महानगरपालिकेचा किंवा त्या यंत्रणेचा खरंच आभारी आहे. एक सत्याचा विजय झाला असं मला वाटतंय आणि या विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा आमच्या अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग, त्याचे चेअरमन, त्याचे तिथले सहकारी. अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉक्टर पंकज आशिया यांची नियुक्ती झाली आहे. सिद्धाराम सालीमठ यांच्या साखर आयुक्तालयात बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर डॉक्टर आशिया रुजू होणार आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोतील प्रकल्पाजवळ शुक्रवारी पहाटे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली होती. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे. या आगीत प्रकल्पाचे काही प्रमाणात नुकसान झाले असून ठेकेदार संस्थेमार्फत लवकरच त्याची दुरुस्ती करून प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने शहराजवळील कापूरवाडी तलावातील पाणीसाठा घटला आहे. तलावात सध्या मर्यादित पाणीसाठा शिल्लक असून नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अहिल्यानगर शहरातील बालाजी गणेश मंदिराचा 14वा वर्धापन दिन पंचरंग युवक मंडळाने विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने 5 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य दिवशी म्हणजेच 5 मार्च रोजी गणेश पूजन, होम हवन, अभिषेक, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथे 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत अहमदनगर येथील शशिकला अबॅकस अकॅडमीच्या 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि नेत्रदीपक यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी एकूण 40 ट्रॉफी मिळवल्या. तसेच अकॅडमीला बेस्ट फ्रँचायझी म्हणून गौरवण्यात आले.
अहिल्यानगर शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता प्रमुख चौकातील बंद सिग्नल तातडीने सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहर वाहतूक शाखेकडे केली आहे। कारण शहरातील विविध प्रमुख चौकातील सिग्नल बऱ्याचदा बंद असतात, त्यामुळे नागरिकांना, विशेषतः वृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी आणि महिलांना वाहतुकीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते। प्रमुख चौकात बंद सिग्नल कार्यान्वित करून वाहतूक पोलिसांची नेमणूक केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आम्ही अहिल्यानगरचे आपले जे वाहतूक शहरचे ऑफिस आहे इथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अहिल्यानगर आम्ही इथे आलो होतो। आपले आमदार संग्राम भैया जगताप, हिंदू धर्मरक्षक संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे एक निवेदन द्यायला आलो आहे। इथे येण्याचं कारण असं आहे की आता तुम्ही समोर पण बघू शकता, या साईडला आम्ही पत्रकार चौकात उभा आहे आपण। इथल्या आत्ताच्या घडीला पण जेव्हा रश असते, ट्रॅफिक असते, तेव्हाही इथले सिग्नल बंद आहे। मी पर्टिक्युलरली नाव घेऊन सांगतो, स्टेट बँक चौक सारखा एवढा मोठा चौक आहे, तिथला देखील सिग्नल या टायमाला बंद असतात। कोणतेही ट्रॅफिक पोलिसांची इथे त्यांनी नियुक्ती केलेली नाहीये किंवा इथे ते दिसत नाहीये। या जे मोठे मोठे चौक आहे कुठे दिसत नाही, दिल्ली गेट असो, स्टेट बँक चौक असो, पत्रकार चौक असो, प्रेमदान चौक असो, भिस्तबाग चौक असो किंवा शहरातले जिथे जिथे ट्रॅफिक होते, ट्रॅफिकचे मोठा प्रश्न आहे, तिथे सगळीकडचे सिग्नल बंद आहे। तिथं एकही यांचे अधिकारी कर्मचारी कोणीही उभे नसतात। सगळं ट्रॅफिकचा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने सगळं ट्रॅफिक नियोजन इथं चालू आहे। सिग्नल बंद आहे, त्याच्यामुळे नागरिकांचे ऍक्सिडेंट होत आहे, सगळी अडचण होत आहे, वाहतुकीची कोंडी होत आहे। काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वीच आमदार संग्राम भैया जगताप यांनी रस्ते नीट करण्यासाठी बराचसा निधी हा राज्य सरकारकडून मान्य करून घेतला। त्याच्यासाठी रस्त्याचे काम चालू असताना पण देखील यांचे अधिकारी लोक किंवा कोणी असतील शहरातील लोक यांचं त्या गोष्टीसाठी पण वाहतूक जी विस्कळीत झाली त्यासाठी काहीच लक्ष नाहीये। आपल्या नगर शहरामध्ये एवढे चांगले रस्ते होत आहे, मोठे मोठे रस्ते होत आहे, पण तरीही देखील या ट्रॅफिक पोलीस इथे कोणीच यांनी नीट पद्धतीने काम करत नाहीये। त्यांना आमचा आज इशारा आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अहिल्यानगरतर्फे की यांनी ही ट्रॅफिकची जी सुविधा आहे ती लोकांसाठी सुकर नाही केली, ऍक्सिडेंट कमी झाले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन इथे उभारू आणि लवकरात लवकर त्यांनी या गोष्टी कराव्या, लोकांना सुकर करावा, वाहतुकीचा प्रश्न सोडवावा, अडचणी लोकांच्या कमी कराव्या, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करूया। अहिल्यानगर महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आयोजित क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो असे उपायुक्त विजयकुमार मुंडे म्हणाले आहेत। तसेच अहिल्यानगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते। लेखिका डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या स्त्री जन्माचे स्वागत करा या पुस्तकाच्या 25व्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी पुणे येथे होणार आहे। मान कन्हैया ट्रस्टने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सकाळी 10 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा सोहळा रंगणार आहे। अहिल्यानगर शहरातील महिलांच्या उन्नतीसाठी 1988 मध्ये सुरू झालेल्या अंबिका महिला सहकारी बँकेने महिला दिनी 39व्या वर्षात पदार्पण केले आहे। बँकेने देशात आपले नाव कमवले असल्याचा अभिमान वाटतो असे बँकेच्या संस्थापिका प्राध्यापिका मेघाताई काळे यांनी सांगितले। जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।